ते नाही फ्रीजमध्ये नको बाहेर जास्त कडवत राहते ती. बरं ठीक आहे. चांगली सॉफ्ट आहे. बसून खा. तुझं सगळं आवडून घे बॅग पटकन ना. बॅग आवडायची फक्त हा, मला. बॅग आवडतो आणि तयार करायला हा, बस. मम्मी काय आता ओके थांब नाही माझ्या संग चल ना. कुठे बाहेर गेट वरती नको रे. चल. टाइम आहे अजून पण. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे सोमवार आणि आर्यन पण स्कूलला चाललाय. तर आज त्याला मी सोडण्यासाठी गेटवरती आले होते. तो म्हणला मम्मी टायमिंग आहे तर माझ्याबरोबर चल. चला बाय, माझी बस आली. तरी ते आर्यन स्कूलला गेला होता आणि मी तुळशीची पूजा, दारात रांगोळी वगैरे काढून घेतली. काय रे? चल माझ्या आधी पुढे. हा बघा, हा माझ्या आधी आणि मी वरती. काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय पाहिजे हो बघूला? हो चल, जाऊ दे, चल आवडू दे. चल सर सर. तरी ते देवपूजा वगैरे झाली माझी आणि त्याच्यानंतरून मग आता म्हणलं किचन क्लीन करून घ्यावं. तर आता भांडे वगैरे बघू शकता. आता सकाळची गडबड म्हटलं की असे भांडे वगैरे तर पडतातच. तर म्हटलं आता किचन पण क्लीन करून घेते, भांडी धुवून घेते. सकाळ सकाळ खूपच गडबड असते बरं का. टिफिन वगैरे आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला पूजा वगैरे पण करायची असते. त्यामुळे सगळ्याच गोष्टी टायमिंग पण आपल्याला सगळा बघायला लागतो आणि टायमिंगनुसार सगळी कामं. आता सकाळी आर्यनच्या टिफिनला मी कांद्याची पात बनवली होती बरं का. तर त्याला टिफिनला मी चपाती भाजीच देत असते. त्याला 3 वाजतात यायला आणि त्याच्यामुळं मग मी त्याला चपाती भाजी देते. सकाळचा तो नाश्ता फ्रूट वगैरे काय, आज कुकी खाऊन गेला होता तो. तर असं काहीतरी खाऊन पण थोडंफार जातो आणि टिफिनला ही भाजी चपाती मी देत असते त्याला. कारण की बरं पडतं, 3 वाजतात आणि भूकही लागते मुलांना. आल्याच्या नंतरही जेवण करतो तो. तरी ते 5 वाजता किचनमध्ये आले होते आणि हेल्दी रेसिपी बनवत होते बरं का. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते. तरी ते बीट घेतलं होतं, आवळा, गाजर आणि अद्रक घेतलं होतं आणि त्यालाच मिक्सरवरती पाणी टाकून फिरवून घेतलं होतं आणि त्याचा ज्यूस काढून घेतला होता बरं का. आणि ते मी स्टोअर करणार होते फ्रीजमध्ये, आईस ट्रेमध्ये. तर रोज काय बनवणं होत नाही, टाईम भेटत नाही, त्यामुळे असं काहीतरी करून ठेवत होते मी. आणि हे मी नेहमीच करत असते, म्हटलं तुमच्याबरोबर पण आज शेअर करावी. तर असं 1 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये आईस क्यूब टाकला आणि रोज घेता येतं आपल्याला, त्यामुळे मी करत होते. आणि आताही घेत होते मी, चहा घेतलेला नव्हता. हेल्दी ड्रिंक आहे, शरीरासाठी खूप छान आहे, केसासाठी खूप छान आहे बरं का, स्किनसाठी वगैरे. तर त्यामुळे आता तुम्हाला तर माहितीच आहे त्याचे फायदे. तर कारल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार होते. तरी ते कारले घेतले होते धुवून आणि हळद मीठ लावून आहे ना मस्त त्याला ठेवलं होतं अर्धा तास. त्याचा कडवटपणा कमी होतो. आणि त्याच्यानंतर मसालाही बनवून घेतला होता. तर मसाल्यासाठी मी कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण घेतलं होतं आणि त्यालाही कढईमध्ये भाजून घेतलं होतं आणि त्याची पेस्ट बनवून मग नंतर कढईमध्ये ॲड केले होते. आता तेल टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मसालाही परतायला टाकला होता आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं होतं. परत आपला जे काळा मसाला असतो
तोही ॲड केला होता. परत धना पावडर टाकली होती, किचन किंग मसाला टाकला होता आणि त्याच्यानंतर कारली टाकली होती आणि कारली चांगली परतून घेतली होती आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकूनही त्याला शिजून दिलं होतं बरं का. तर खूप छान बनते बरं का, नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल भाजी. आणि कडवट पण अजिबात राहत नाही बरं का कारल्याला, कारण की आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं असतं ना. आणि त्याच्यानंतरही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारली. आणि त्याच्यानंतर आता बघा पाणी टाकलं होतं आणि म्हटलं थोड्या वेळ होऊन द्यावं आणि झालं होतं आता इथं फायनली. कोथिंबीर टाकून मस्त असं बघू शकता तुम्ही, छान दिसत पही होतं आणि ते टेस्टीही झालं होतं बरं का. तरी ते डाळीलाही तडका देत होते, म्हणलं चला थोडक्यात तुम्हाला सांगते. तरी ते जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली होती, लसूण आणि कांदा टॅमॅटो ॲड केला होता त्यामध्ये आणि चांगलं परतून दिलं होतं. आणि त्याच्यानंतरून मी मसाले ॲड केले होते, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि आपला सांबर मसाला ॲड केला होता. आणि त्याच्यानंतर डाळही परतून घेतली होती आणि त्यानंतर मग पाणी टाकून आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी थिक बनवली होते. तर म्हटलं चला डाळही बनवली, कारलंही बनवलं होतं मस्त मसाला कारला आणि डाळ. आणि माझा इथं स्वयंपाक पण झालेला होता बरं का. तर माझी कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर.